नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणे भेटी. आज आपण इयत्ता 8वीतील विज्ञान विषयातील चॅप्टर नंबर 5 इनसाइड द ॲटम अणूचे अंतरंग यातील काही घटकांबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट. आज आपण ह्या खाली जे काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांबद्दल अभ्यास करणार आहोत. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, डाल्टनचा अणुसिद्धांत, थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम, थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप, रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम, रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप, बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल्स, बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप या घटकांबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. वी हॅव सीन दॅट मॅटर इज मेड ऑफ मॉलिक्युल्स. आपल्याला हे माहीत आहे की द्रव्य हे रेणूंचे बनलेले असते. मॉलिक्युल्स आर फॉर्म फ्रॉम ॲटम्स. म्हणजेच रेणू हे अणूंपासून बनलेले असतात. त्याचबरोबर इफेक्टिव्हली ॲन ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. म्हणजेच अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. म्हणजे याच्या लक्षात येतं आपल्याला की अणूंच्या लहान लहान घटकांपासूनच त्या ठिकाणी कोणताही घटक म्हणजे पदार्थ किंवा द्रव्य म्हणता येईल तो तयार झालेला असतो. ॲन ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट विच रिटेन इट्स केमिकल आयडेंटिटी इन ऑल द फिजिकल अँड केमिकल चेंजेस. आणि सर्व भौतिक व रासायनिक बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्यांचा लहानात लहान कण म्हणजे या ठिकाणी अणू होय. We have learned that in the earlier standard that the smallest particle of the most of the substance are molecules. आपण मागील इयत्तेमध्ये किंवा यापूर्वी आपण शिकलेलो आहोत की बऱ्याच पदार्थाचे लहानात लहान कण हे काय असतात? रेणू असतात. द मॉलिक्यूल ऑफ अ फ्यू सबस्टन्स कंटेन ओनली वन ॲटम. काही थोड्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकच त्या ठिकाणी अणू असतो. मॉलिक्युल्स आर फॉर्म बाय केमिकल ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ॲटम. आता याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला की रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने त्या ठिकाणी होतात. मॉलिक्युल्स आर फॉर्म बाय केमिकल ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ॲटम. आणि त्यांनी सांगितलं की रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने त्या ठिकाणी तयार होतात. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट टेकिंग पार्ट इन केमिकल कॉम्बिनेशन इज ॲन ॲटम. द कन्सेप्ट ऑफ ॲटम इज मोर दॅन 2500 years old. However, it was forgotten in the course of time. In the modern time, scientists, on the basis of experiment, explained the nature of atom as well as the internal structure of atom. It started with Dalton's atomic theory. आता त्यांनी पुढे सांगितलं आपल्याला की त्यावरून आपल्याला असे समजते की रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे त्या ठिकाणी अणू आहे. आणि अणुविषयी संकल्पना 2500 वर्षापूर्वीहूनही जुनी आहे, पण काळाच्या ओघात ती विस्मृतीत गेली. आधुनिक काळात वैज्ञानिकांनी प्रयोगाच्या आधारे अणूचे स्वरूपच नव्हे तर अंतरंग स्पष्ट केले आहे. म्हणजे बाहेरूनच नाही तर ते अंतरंग म्हणजे आतून सुद्धा तो अणू कशा पद्धतीने आहे, कसा आहे हे सुद्धा त्यांनी सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांताने झालेली आहे. आणि डाल्टनने सगळ्यात पहिले याची सुरुवात केलेली आहे की अणूबद्दल माहिती त्या ठिकाणी सांगायला. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. डाल्टनचा अणुसिद्धांत काय सांगतो? डाल्टनने कशा पद्धतीने माहिती त्या ठिकाणी मांडलेली. अकॉर्डिंग टू डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम अँड ॲटम्स आर इंडिव्हिजिबल अँड इंडिस्ट्रिब्युटेबल. या ठिकाणी डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्याचं विभाजन आपण करू शकत नाही किंवा त्याला संपवू शकत नाही. ऑल ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट्स आर अलाइक व्हाईल डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट ॲटम विथ डिफरंट मास. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्याचे वस्तुमान हे काय असतात? भिन्न असतात. या पद्धतीने डाल्टनने त्या ठिकाणी त्याची थेरी मांडली. थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप आपण बघू.
According to Thomson's model, the positive change is distributed throughout the atom and the negatively charged electron are embedded in it. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की थॉम्सनच्या प्रारूपनुसार अणूमध्ये सर्वत्र धन प्रभारयुक्त जेल त्या ठिकाणी पसरलेले असते व त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात प्लम पुडिंग प्रतिकृतीनुसार. द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. देअरफॉर द ॲटम बिकम इलेक्ट्रिकली नेचर. आता पहिले त्यांनी मुद्दा आपल्याला सांगितलं होतं की थॉम्सनच्या जो अणुप्रारूप आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अणूमध्ये सर्वत्र धनप्रभारयुक्त जेल त्या ठिकाणी असतं आणि त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जळवले असतात. परत त्यांनी पुढे काय सांगितलं की पसरलेल्या धनप्रभाराचे म्हणजे जेल पसरलेलं असतं ना धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभारामुळे त्या ठिकाणी होते. बॅलन्स त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या त्या ठिकाणी उदासीन असतो ज्याला न्यूट्रल आपण म्हणतो. ठीक आहे. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप बघा. ॲन ॲटम हॅज टायनी डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट सेंटर ऑफ ॲन ॲटम. अणूच्या केंद्रभागी अतिशय लहान भरीव धनप्रभारित केंद्रक त्या ठिकाणी असते. अणूच्या आता प्रारूप रुदरफोर्डने कसं सांगितलं बघा. अणू जो आहे ना ॲटम जो आहे त्याचं जे केंद्रक आहे न्यूक्लियस ज्याला म्हणतो आपण केंद्रभागी अतिशय लहान आणि भरीव आणि धनप्रभारित त्या ठिकाणी त्याचं केंद्रक असतं. ठीक आहे. मोस्ट ऑफ द मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान हे केंद्रकात एकवटलेले असतात. पूर्ण म्हटलं तरी चालेल. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण त्या ठिकाणी करीत असतात. द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. ॲज द अपोजिट चार्ज आर बॅलन्स द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सरळ इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. There is an empty space between the revolving electron and the atomic nucleus. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान त्या ठिकाणी काय असते पोकळी असते. हे थॉम्सनने त्या ठिकाणी मांडलं. रुदरफोर्डने. बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप बघा. इन द इयर 1913 डॅनिश सायंटिस्ट नील्स बोर एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ atom by putting fourth stable orbit atomic model. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला. म्हणजे त्याने कशा पद्धतीने स्पष्ट केलं हे आपल्याला सांगितलं. नंबर 1 बघा आता. द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाई इन द कॉन्सन्ट्रिक सर्क्युलर ऑर्बिट ॲट सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये त्या ठिकाणी असतात. नंबर 2 एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा त्या ठिकाणी स्थिर असते. आता हे जे इलेक्ट्रॉन आहे हे विशिष्ट कक्षेमध्ये त्या ठिकाणी असतात. व्हेन ॲन इलेक्ट्रॉन jump from an inner orbit to an outer orbit, it absorbs specific amount of energy, and when it jumps from an outer orbit to an inner orbit, it emits specific amount of energy. आता हे जे इलेक्ट्रॉन असतात आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना विशिष्ट परिमाणाच्या ऊर्जेचे शोषण त्या ठिकाणी करतात. तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना विशिष्ट परिमाणाची ऊर्जा उत्सर्जित त्या ठिकाणी करणे. शोषण करणे आणि उत्सर्जित करणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. उत्सर्जित म्हणजे बाहेर सोडणे, शोषण म्हणजे त्या ठिकाणी शोषणे ऑब्झॉर्व करणे. नंबर 4 द एनर्जी इमिडिएट ऑर ऑब्झॉर्व ड्युरिंग दिस ट्रान्झिशन इज इक्वल टू एनर्जी डिफरन्स बिटवीन द इनिशियल स्टेट अँड द फायनल स्टेट ऑफ द इलेक्ट्रॉन.
ही विशिष्ट ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रॉन बाह्य कक्षेत असताना त्याची असलेली ऊर्जा व इलेक्ट्रॉन आतल्या कक्षेत असताना त्याची असलेली ऊर्जा यामधील फरक आहे. पुढील तासामध्ये आपल्याला लेक्चर नंबर 10 मध्ये याच पाठातील पुढील घटक आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.